नमस्कार, मी डॉक्टर शारदा प्रशांत महांडुळे, दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्या दुर्वांकूर आयुर्वेदच्या अहिल्यानगर सेंटरला आहे आणि आजची माता आपली आहे ज्योती चव्हाण आणि तिचे पती राहुल इथे आलेले आहेत. ज्योतीचा प्रवास तसा खूप खडतर होता. लग्नाला 3 वर्ष झाली होती, एक अबॉर्शन झालेलं होतं, बाळ होत नव्हतं आणि ही दोन्ही गोंडस बाळं आता आपल्याकडे झालेली आहेत तिची. तर ज्योती, मला तुला विचारायचं की तुला ना किती वर्ष झाले? लग्नाला आता 5 चालू आहे. हा, आता 5 चालू आहे त्यावेळेस. तर ज्योती आणि राहुलचा असं आहे की राहुलचा ट्रकचा व्यवसाय आहे. त्यांचे वडील पण ट्रक चालवतात. पूर्ण फॅमिली त्यांची ट्रक व्यवसायामध्ये आहे आणि त्यामुळे बाहेरचं खाणं पिणं खूप होत असतं. आणि दोघांचाही प्रॉब्लेम असं होतं की ज्योतीला टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह होती तिची, त्याच्यामुळे पहिलं अबॉर्शन झालेलं होतं तिचं. आणि राहुलचा म्हणजे व्यवसायामुळे म्हणा किंवा बाहेरच्या जागरणामुळे सगळ्याच्यामुळे त्यांच्या शुक्रजंतूंवर परिणाम झालेला होता. काउंट फक्त 2 मिलियन्स होता. हा खूप कमी आहे की याच्यामध्ये IVFच करावं लागतं आपल्याला पेशंटला. परंतु त्या सगळ्यातनं मात करून त्यांना आपल्याकडेच गर्भधारणा राहिली. तर राहुल, मी तुम्हाला विचारते की मी तुमच्यात काय काय बदल करायला सांगितले होते तुम्हाला? टाइम टू टाइम जेवायचं, जेवणामध्ये बदल करायचा, बाहेरचं ज्यादा खायचं नाही. ट्रक जास्त चालवायचे नाही, सगळ्यात महत्वाचं. कारण उष्णता वाढत होती ट्रक चालवून चालवून. मी त्यांना म्हणाले की अजून एखादा ड्रायव्हर तुमच्या सोबत घ्या, तुम्ही दुसरीकडे शेजारी बसा राखण करायला, परंतु जास्त ट्रक चालवू नका. आणि रात्रीची जागरण पण तुमची खूप होत होती. जसं आपलं रक्त कमी होतं, हिमोग्लोबिन कमी होतं, तसंच आपल्यातला शुक्रधातू कमी होऊ शकतो, शुक्रजंतू कमी होऊ शकतो. त्याचा अर्थ फार मोठा प्रॉब्लेम आहे असं काही नाही. साधं पथ्य सांगितलं, पेशंटला उपचार केले तरी फरक पडू शकतो. आणि हे याचंच उदाहरण म्हणजे राहुल आणि ज्योती आहे. आज राहुल आणि ज्योती यांनी आपलं ऐकलं, त्याच्यामुळे त्यांना फरक पडला आणि आज ही 2 गोंडस मुलांनी त्यांच्या घरात जन्म घेतलेला आहे. तर ज्योती, तुला जेव्हा बाळ झालं तो क्षण कसा होता? परत आता दुसरंही झालंय तुला. दोन्ही क्षण खूप आनंदाचे होते. हो. आणि इतरांना काय सांगशील? राहुल, तुम्ही काय सांगाल इतरांना? की आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आला. राहुलला त्यांना मी लहानपणापासून ओळखते. म्हणजे पूर्वीपासूनच डॉक्टर प्रशांत यांचं पेशंट आहेत ते, आणि नंतर माझे पण पेशंट झाले. छोटे असतानाच आपल्याकडे ऑपरेशन झालेलं होतं राहुलचं. आणि त्याच्यातनं म्हणजे तेव्हाच तुम्हाला वाचवलं त्या क्षणातूनच. आणि त्याच्यानंतर परत मग पुढचे प्रॉब्लेम सुरू झाले, परंतु लग्नानंतरचे. पण त्यातनंही त्यांना आम्ही बाहेर काढलं. तर तुम्ही आयुर्वेदाबद्दल इतरांना काय सांगाल? ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे शक्यतो. साईड इफेक्ट होत नाही त्याचे. कारण ते गोळ्याने त्याची तकलीफही नाहीये. काही तकलीफ होत नाही. आणि तुमच्यासारखा जो प्रॉब्लेम असतो इतरांना, त्यांच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? तुम्हाला वाटलं होतं काय हा क्षण तुमच्या आयुष्यात येतील? म्हणजे किती तब्येत बारीक होती किंवा खाणं नीट नव्हतं, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स वाढलेले होते. परंतु दुर्वांकूर आयुर्वेदमध्ये आल्यानंतर तुमचं वजन देखील वाढलं, तब्येतही चांगली झाली. म्हणजे आपण ट्रीटमेंट करतो एका कारणासाठी, पण आपल्या सगळ्या आरोग्य सगळं सुधारतं. तर तुम्हाला एकंदरीत आपली ट्रीटमेंट कशी वाटली? म्हणजे त्यावेळेस तुम्ही ते सगळं पथ्य वगैरे पाळलं, तर काय वाटलं ते ट्रीटमेंट करताना? एवढं तुम्ही प्रवास करायचे तरी तुम्ही पाळायचे. तुम्ही दिलेल्या औषधात परत टाइम टू टाइम जेवण, त्याच्यामध्ये फरक पडतो ना. त्याच्यानेच फरक पडला खरं तर. नाहीतर मी तर काही निमित्त कारण आहे, पण तुम्ही माझं पथ्य पाळल्यामुळे आज तुम्हाला फरक पडला. तर खूप खूप धन्यवाद. तुमचे 2 गोंडस बाळं घेऊन तुम्ही इथं आज आलात, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे.